नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॉड्यूल नंबर 5 फॉर्म्युलेटिंग रिसर्च प्रॉब्लेम याबद्दल माहिती पाहणार आहोत. ॲक्च्युअली रिसर्च प्रक्रियेमध्ये म्हणजे जो आपला अगोदरचा चौथा मॉड्यूल आहे रिसर्च प्रोसेस, यामध्ये आपण पहिल्याच पायरीवर फॉर्म्युलेटिंग रिसर्च प्रॉब्लेमबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि हा जो मॉड्यूल आहे इट इज जस्ट अ रिपिटेशन ऑफ दॅट चॅप्टर, दॅट पॉइंट. फॉर्म्युलेशन रिसर्च प्रॉब्लेमला सेपरेट मॉड्यूल देण्याचं कारण असं की ही एक अत्यंत अगोदर सांगितल्याप्रमाणे ही एक अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे आणि इट इज अ व्हेरी फर्स्ट स्टेप टू स्टार्ट रिसर्च विथ. म्हणून या मॉड्यूलला स्वतंत्र अशा प्रकारचं एक महत्त्व आहे. या मॉड्यूलमध्ये आपण रिसर्च फॉर्म्युलेट करण्याची आवश्यकता काय आहे, रिसर्च कसा फॉर्म्युलेट केला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करताना घेतला पाहिजे याबद्दलची माहिती पाहणार आहोत. पहिल्याच पॅराग्राफ इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे की रिसर्च प्रक्रियेमधला सगळ्यात पहिली जी स्टेप्स आहे ती फॉर्म्युलेटिंग रिसर्च प्रॉब्लेम. ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर हा डायग्नोसिस करण्या अगोदर आजार काय आहे या संबंधीमध्ये सगळ्या प्रकारची माहिती जमा करतो सिम्पटम्सवरून, त्याप्रमाणे आपल्याला ॲक्च्युअल रिसर्च प्रक्रिया फॉलो करत असताना त्याच्या अगोदर आपल्याला तो जो प्रॉब्लेम आहे ज्याचा आपण विचार करत आहोत किंवा जी आयडिया आहे ज्याच्यावर आपण काम करणार आहोत किंवा जे व्हेरिएबल्स आहे ज्याच्या मधलं असोसिएशन आपण चेक करणार आहोत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला इथे असणे आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितलं माहिती याचा दोन अर्थ होतो सविस्तर माहितीचा. एक म्हणजे थेरॉटिकल माहिती आणि दुसरी म्हणजे त्याच्यावर अगोदर अशा प्रकारचे सिमिलर काही रिसर्च झालेले आहे का, अशा प्रकारच्या रिसर्च प्रक्रियेबद्दलची माहिती आपण करून घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्याला रिसर्च प्रॉब्लेम ऑपरेशनल करण्यासाठी म्हणजे कार्यान्वित होण्यासाठी किंवा तो रिसर्चसाठी योग्य होण्यासाठी काही क्रिया करता येतील. हा मॉड्यूल सुरू करण्या अगोदर मी एक सांगू इच्छितो की आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारच्या आयडियाज, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स सतत भेडसावत असतात. फक्त आपल्याला त्याची जाणीव होणं गरजेचं असतं आणि जाणीव झाल्यानंतर आपण त्याला निग्लेक्ट न करता ती पॉझिटिव्हली घेऊन आपण त्याला ॲक्सेप्ट करून त्याला नरिश करणं गरजेचं आहे. 12वीच्या पुस्तकामध्ये याबद्दल एक सुंदर कविता दिलेली आहे की जी रिसर्च प्रॉब्लेमशी रिलेटेड आहे की आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे विचार जेव्हा आपण वाचन करतो एखाद्या विषयाचं त्यावेळेस अनेक विचार येत असतात आणि म्हणून 12वीची कविता जी आहे ती मला इथे सांगावीशी वाटते कारण त्या कवितेत सांगितलेलं आहे की हाऊ आयडियाज आर इम्पॉर्टंट. तर ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊया की आयडियाज ट्रीट आयडियाज लाईक अ न्यू बॉर्न बेबीज. आपल्या मनामध्ये असंख्य प्रकारचे आयडियाज येत असतात. दे आर जस्ट न्यू बॉर्न बेबीज आणि आपण सतत विचार करताना विविध विषयावर आपल्याला इंटरेस्ट असल्या विषयावर रिसर्च करण्यासाठी आपण विचार करत असताना नवीन नवीन कल्पना सुचतात. ट्रीट देम टेंडरली. अतिशय हळुवारपणे त्या आयडियाज आपल्याला वर काम करणं गरजेचं आहे किंवा त्यांना हाताळणं गरजेचं आहे. दे कॅन बी गेट किल प्रिटी क्विकली, ट्रीट देम जेंटली. दे कॅन बी ब्युरिड इन इन्फन्सी, ट्रीट देम रिस्पेक्टफुली. आपल्याला माहिती आहे आपण अनेक आयडिया निर्माण होतात आणि मृत पावतात. म्हणजे आपण सतत विचार करत असतो की आपल्याला हा रिसर्च करावासा वाटतो, तो रिसर्च करावासा वाटतो, हा टॉपिक आपल्या रिसर्च प्रोजेक्टसाठी चांगला आहे, परंतु नंतर कालांतराने आपण वाहत जातो आणि त्या निर्माण झालेल्या आयडिया तशाच किल्ड होतात. दे कुड बी द मोस्ट व्हॅल्युएबल थिंग्स. लक्षात घ्या, नवीन नवीन कल्पना सुचणं म्हणजे न्यूटन्स बद्दल जर सांगायचं ठरलं तर न्यूटनने जे ग्रॅव्हिटेशनचा लॉ मांडलेला आहे त्याच्या अगोदर असंख्य लोकांना ती जी स्टोरी सांगितलेली आहे त्या अनेक लोकांना फळ पडताना बघितलं होतं. पण फळ पडताना न्यूटनच्या मनात जी आयडिया आली त्याच्यावर त्यांनी काम केलं. त्या आयडियाला त्यांनी प्रोटेक्टिव्हली व्हॅल्युएबल थिंग्स म्हणून बघितलं. एक
आणि सगळ्यात मोठा सिद्धांत ग्रॅव्हिटेशनचा त्यांनी त्या दृष्टीतून मांडलेला आहे. They could be the most valuable things that ever come into your life. Treat them protectively. Do not let them get away. आपल्या ज्या आयडियाज असतात, ज्या अशा चांगल्या कल्पना असतात, ज्याच्यामधून चांगला रिसर्च तयार होऊ शकतो किंवा एखादा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरचे सोल्युशन, प्रोबॅबल सोल्युशन काय आहे याबद्दल तुमच्या मनामध्ये काही कल्पना येत असतील तर त्याला जाऊ देऊ नका. त्याला रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यूने, त्याला रिसर्च प्रॉब्लेम पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं पाहिजे. ट्रीट देम नरिश न्यूट्रिशनली. न्यूट्रिशनली म्हणजे काय, की आपण त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, त्या आयडियाजवर अभ्यास केला पाहिजे, थेरॉटिकली सिद्धांत वाचले पाहिजे, त्याच्यावर काही थेरी बेस आहे का, अगोदर अशा प्रकारची आयडिया कोणी मांडलेली आहे का, मांडली असेल तर ती कशा प्रकारे त्याने रिसर्चमध्ये त्याचं कन्व्हर्शन केलेलं आहे, कोणत्या आस्पेक्टवर त्यांनी काम केलेलं आहे. फीड देम अँड फीड देम वेल. ट्रीट देम अँटिसिपेटली. डोंट लेट देम गेट इन्फेक्टेड विथ द जर्म्स ऑफ निगेटिव्ह थॉट्स. बऱ्याच वेळेस आपल्याला आयडिया निर्माण होतात आणि आपण निगेटिव्हली विचार करून त्या सोडून देतो. तसं करता कामा नये. ट्रीट देम रिस्पॉन्सिबली. रिस्पॉन्ड, ॲक्ट अँड डू समथिंग विथ देम. ही जी कविता आहे ही कविताच सांगते की आपल्याला रिसर्च कल्चर जर आपल्यामध्ये डेव्हलप करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने काम करत असताना, रिसर्च कल्चरमध्ये काम करत असताना जर चांगल्या प्रकारचं रिसर्च कल्चर निर्माण करायचं असेल तर आपण ह्या दृष्टीने आयडियाजकडे बघितलं पाहिजे, या दृष्टीने प्रॉब्लेम सोल्युशनकडे बघितलं पाहिजे. म्हणून इथं दुसऱ्या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे, प्रॉब्लेम्स फॉर द रिसर्च आर एव्हरीवेअर. टेक अ गुड लुक अराउंड यू. वी माइट सी व्हेरियस काइंड ऑफ वेंडिंग मशीन्स प्लेस्ड एव्हरीवेअर. इथे वेंडिंग मशीनचं एक उदाहरण सांगितलं की आपल्या जवळपास सगळे वेंडिंग मशीन्स आपण बघतो आहोत, पण त्या अधिक युजर फ्रेंडली कशा करता येईल, त्या इझियर कशा करता येईल वापरण्याच्या बाबतीत. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचं एक उदाहरण सांगितलेलं आहे की पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये नेहमी आपण वेटिंग करावं लागतं. मग वेटिंग करू नये, ह्या पंक्च्युअलिटीच्या बाबतीमध्ये काय करता येऊ शकतं की प्रवाशांना मेसेज, जर बस लेट होणार असेल, गाडी लेट होणार असेल तर मेसेज सिस्टीम काही डेव्हलप करता येऊ शकते का. अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्स अनेक असतात जवळपास आपल्या अवतीभोवती आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय आहे की मी रिसर्च कशावर करावा ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या आजूबाजूला असतं आणि त्या किंवा आपल्या मनामध्ये असतं. बऱ्याचशा आयडियाज आपल्या मनामध्ये येत असतात जेव्हा आपण एखाद्या आपल्या आवडत्या विषयाचं रीडिंग करत असतो त्यावेळेस. मग ह्या ज्या आयडियाज आहे किंवा हे जे अवतीभोवतीचे प्रॉब्लेम्स आहे, ह्या प्रॉब्लेम्सचा स्टडी करून, थेरॉटिकल आणि रिसर्च बेस्ड स्टडी करून त्याला आपण ऑपरेशनल रिसर्च फॉर्म्युलेशन ऑफ आयडिया असं कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे पॉवर्सने सांगितलेलं आहे, पोटेन्शियल रिसर्च क्वेश्चन्स मे ऑकर्स टू अस ऑन अ रेग्युलर बेसिस. ज्याच्यामध्ये रिसर्च होऊ शकतो अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या अवतीभोवती रेग्युलरली आपल्याला एन्काउंटर होत असतात. बट द प्रोसेस ऑफ फॉर्म्युलेटिंग देम इन अ मिनिंगफुल वे इज नॉट ॲट ऑल इझी टास्क. पण त्यांना त्या रिसर्च प्रॉब्लेमला फॉर्म्युलेट करून रिसर्च डिझाईन तयार करणं हे खूप इझी टास्क नाही आहे, सोपं काम नाही आहे. ॲज अ बिगिनर इट सीम्स, म्हणजे सुरुवातीला आपल्याला नेहमी वाटतं अरे काय रिसर्च टायटल बनवणं म्हणजे नेमकी काय अवघड काम आहे. परंतु नाही, रिसर्च टायटल बनवताना किंवा रिसर्च डिझाईन बनवताना तुम्हाला त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला रिसर्च मेथॉडॉलॉजीचं देखील ज्ञान असलं पाहिजे. वन्स यू एक्झामिन अ क्वेश्चन मोर क्लोजली यू विल रिअलाइज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च प्रॉब्लेम इनटू समथिंग दॅट इज रिसर्चेबल. ज्यावेळेस आपण त्याला गांभीर्याने बघतो, जेव्हा त्याच्यातले वेगवेगळे पैलू चा विचार करायला लागतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की किती कॉम्प्लेक्स आहे. मी मागे सांगितलं की फक्त सोलर पॅनल मधली जी इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन आहे
एवढा जर रिसर्च प्रॉब्लेम सिंपल विचार केला तर चालणार नाही. त्याच्यावर कोणकोणते इफेक्ट, जिओग्राफिकल इफेक्ट आहे, एन्व्हायर्नमेंटल इफेक्ट आहे आणि इन्स्ट्रुमेंटल इफेक्ट आहे. लक्षात घ्या. तर ह्या प्रकारचे जे जिओग्राफिकल, इन्स्ट्रुमेंटल आणि ॲटमॉस्फिअरल इफेक्ट होणारे जे घटक आहे, ते घटक आपल्याला आपल्या रिसर्चमध्ये करणं म्हणजे सोलर पॅनलपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होणं हे आपल्यासाठी खूप सिंपल फॉर्मॅट झाला. परंतु त्याला रिसर्चमध्ये कन्व्हर्ट करत असताना आपल्याला ह्या प्रत्येक घटकांचा विचार करावा लागेल आणि त्या घटकाला आपल्या रिसर्च प्रॉब्लेममध्ये एक्सप्रेस करावं लागेल. तेव्हा तो रिसर्च प्रॉब्लेम रिसर्च प्रोजेक्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने रिसर्चेबल होतो. It is essential for the problem formulate to be able to withstand scrutiny in terms of procedure required. म्हणजे रिसर्च ही एक प्रक्रिया आहे, मी तुम्हाला सांगितलं. पण रिसर्च प्रॉब्लेम तयार करत असताना आपल्याला त्याच्यावर काही लिटरेचर मिळेल का? त्याच्यावर काही अगोदरचे स्टडी झालेले आहे का? किंवा सिमिलर स्टडी कुठे असा झालेला आहे का? थेरॉटिकल बॅकग्राऊंड त्याचं काय आहे? डेटा कलेक्शन करण्यासाठी आपला रिसर्च प्रॉब्लेम योग्य आहे का? कॉस्टच्या बाबतीमध्ये विचार म्हणजे ही सगळी जी चेन आहे रिसर्च प्रक्रियेची, ती आपण रिसर्च प्रॉब्लेम क्रिएट करत असताना लक्षात घ्यायची असते. म्हणजे रिसर्च प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण सिंपल लँग्वेजमध्ये पहिल्यांदा मांडतो, त्यावेळेस आपण ह्या पैलूंचा विचार करत नाही. पण ज्या पद्धतीने आपण डीपर त्याचं ज्ञान घेत जातो, तेव्हा त्याची कॉम्प्लेक्सिटी लक्षात येते आणि त्याच्यावर परिणाम करणारे घटक, त्या रिसर्चची कॉस्ट काय असू शकते? तो रिसर्चेबल टाईम लिमिटमध्ये होऊ शकतो का? दुसरी गोष्ट डेटा कलेक्शन करणं पॉसिबल आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो आणि त्यालाच म्हटलेलं आहे फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. हेन्स अ स्टुडंट शुड स्पेंड कन्सिडरेबल टाइम इन थिंकिंग द फॉर्म्युलेट ऑफ अ रिसर्च प्रॉब्लेम. म्हणून स्टुडंटने कधीही रिसर्च करत असताना बऱ्याच वेळेस रिसर्च सुरू होतो आणि अर्धवट सोडावा लागतो, कारण आपण ह्या घटकांचा विचार केलेला नसतो. इथे एक कोटेशन दिलेलं आहे, प्रॉब्लेम वेल पुट इज अ हाफ सॉल्व्ड. जेव्हा आपण प्रॉब्लेम वेल पुट करतो किंवा योग्य भाषेमध्ये आपण जेव्हा त्याचं टायटल, रिसर्च टायटल तयार करतो किंवा आपला हायपोथेसिस तयार करतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण अर्धी रिसर्च प्रक्रिया जिंकलेली आहे. म्हणजे काय, की आपण सर्व प्रकारचा विचार केलेला आहे, की डेटा कलेक्शन कसं करणार, डेटा एनालिसिस कसं करणार आणि व्हेरिएबल्स कोणकोणते असणार एक्सपेरिमेंटसाठी. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केलेला आहे. म्हणून प्रॉब्लेम वेल पुट इज हाफ सॉल्व्ड. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केलेला आहे. व्हॉट इज अ रिसर्च प्रॉब्लेम? इथं व्याख्या दिलेली आहे. रिसर्च प्रॉब्लेम इज जनरली रेफर्स टू सम डिफिकल्टीज दॅट रिसर्चर एक्सपिरियन्सेस इन द कॉन्टेक्स्ट ऑफ थेरॉटिकल ऑर प्रॅक्टिकल सिच्युएशन अँड वॉन्ट्स टू ऑब्टेन अ सोल्युशन फॉर द सेम. यामध्ये रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय, तर व्याख्येत सांगितलेलं आहे की रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे रिसर्च करणाऱ्याला असा अनुभव आलेला आहे की काहीतरी डिफिकल्टीज आहे एखाद्या घटकासंबंधी किंवा एखाद्या घटनेसंबंधी किंवा एखाद्या व्हेरिएबलच्या कोरिलेशन संदर्भात काहीतरी डिफिकल्टीज आहे की जी मला माहीत नाही, इन्फॉर्मेशन आहे जी मला माहीत नाही किंवा फॅक्ट आहे जी मला माहीत नाही, कोरिलेशन आहे जे मला माहीत नाही आणि ते फॅक्ट, कोरिलेशन, असोसिएशन मला जाणून घ्यायचं आहे. मग ते दोन बाबतीत असू शकतं. एक थेरॉटिकल म्हणजे तुम्ही अनेक प्रकारच्या विषयांचं वाचन करत असताना तुम्हाला काही गॅप्स दिसतात थेरीमध्ये. मग असे थेरीमधले गॅप्स तुम्हाला जाणवतात की नाही, हे चेक करून न्यायची गरज आहे. तर अशा प्रकारे थेरॉटिकल प्रॉब्लेम्स काही असू शकतात. काही प्रॅक्टिकल सिच्युएशनमध्ये असू शकतात. जसं वेंडिंग मशीनचं मी उदाहरण सांगितलं, ट्रान्सपोर्टेशन पंक्च्युअलिटीचं उदाहरण सांगितलं किंवा सोलर पॅनलचं उदाहरण सांगितलं. ह्या सगळे प्रॉब्लेम्स आहे जे अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या प्रॉब्लेम्सचं ऑप्टिमम सोल्युशन काय आहे किंवा त्याचं सोल्युशन काय काढू शकतो आपण, याबद्दलचा विचार जेव्हा रिसर्चरला पडतो, दॅट इज कॉल्ड द रिसर्च प्रॉब्लेम. आणि हा रिसर्च प्रॉब्लेम सुरुवातीला सिंपल लँग्वेजमध्ये असतो आणि हळूहळू आपण त्याच्या कॉम्प्लेक्सिटी लक्षात आल्यानंतर त्याचं रिफ्रेझिंग करतो आणि म्हणून रिसर्च प्रॉब्लेम ही अतिशय महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, ज्याची व्याख्या इथं आपण बघितली. द टर्म
प्रॉब्लेम मीन्स अ क्वेश्चन ऑर इश्यू टू बी एक्झामिन. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे नेहमी मी एक समस्या म्हणत नाहीये. काहीतरी प्रश्न पडलेला आहे, की ज्याबद्दल आपल्याला जाणीव करून घ्यायची किंवा काहीतरी इश्यू आहे, की जो आपल्याला ज्याची जाणीव करणं आवश्यक असतात आणि मग आपण त्याचं एक्झामिनेशन करतो रिसर्च प्रक्रियेद्वारे आणि त्यातून रिसर्च प्रॉब्लेम फायनलाईज करतो. आता इथे मी बाकीचं सांगत नाही, की ग्रीक वर्ड चं मीनिंग काय आहे ते तुम्ही वाचू शकता. व्हॉट इज फॉर्म्युलेशन हा एक महत्त्वाचा विषय. रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे मी सांगितलं, की तो इश्यू आहे, फॅक्ट आहे, जी आपल्याला जाणीव करून घ्यायची आहे किंवा असोसिएशन आहे, जे आपल्याला जाणीव करून घ्यायचं आहे. आता फॉर्म्युलेशन म्हणजे काय? त्याचं व्याख्या इथं सुंदर सांगितलेली आहे. फॉर्म्युलेशन मीन्स ट्रान्सलेटिंग ऑर ट्रान्सफॉर्मिंग द सिलेक्टेड रिसर्च प्रॉब्लेम इन टू अ सायंटिफिकल रिसर्चेबल क्वेश्चन. म्हणजे जो रिसर्च प्रॉब्लेम आहे तो जुजबी आहे. मी एका शब्दात 2 शब्दामध्ये सांगितलेले ट्रान्सपोर्टेशन पंक्च्युअलिटी. मग कुठली ट्रान्सपोर्ट, बस रिलेटेड ट्रान्सपोर्ट की ट्रेन रिलेटेड ट्रान्सपोर्ट पंक्च्युअलिटी, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे की प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहे, कंपनी ट्रान्सपोर्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट की हा जो पंक्च्युअलिटी शब्द इन व्हॉट सेन्स वी आर कन्सिडरिंग अबाउट, whether delay is one kind of punctuality or sometime in between stations, sometime buses are arrived earlier also, that is also a problem. म्हणजे earlier is also a problem of punctuality and late also is a problem of punctuality, or the information which are not getting properly is also a problem of punctuality. की मला केव्हा पोहोचायचं आहे स्टेशनवर याचं इन्फॉर्मेशन अपडेट मिळत नाही, हा देखील प्रॉब्लेम असू शकतो. म्हणून तर आपण आता बघतो की ट्रेनचे नवीन ॲप आलेले आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला करंट स्टेटस पाहायला मिळतो. हे त्यातून निर्माण झालेले आहे. ट्रान्सलेटिंग अँड ट्रान्सफॉर्मिंग द सिलेक्टेड रिसर्च प्रॉब्लेम. जो काय आपण प्रॉब्लेम घेतलेला आहे तो अतिशय जुजबी असतो. त्याला ट्रान्सलेटिंग करणं, ट्रान्सफॉर्मिंग करणं इंटू अ सायंटिफिकली रिसर्चेबल क्वेश्चन. सायंटिफिकली रिसर्चेबल क्वेश्चन म्हणजे रिसर्च प्रक्रियेमध्ये तो बसला पाहिजे. रिसर्च प्रक्रियेमध्ये तो बसणं म्हणजे काय? तर रिसर्च प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात येतो, की त्याचं टाईममध्ये तो कंप्लीट होऊ शकतो का? डेटा कलेक्शन करता येऊ शकतं का? म्हणजे रिसर्च डिझाइन करता येईल का? सॅम्पलिंग कसं असावं? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला त्यावेळेस करावा लागतो. तर म्हणून याला ट्रान्सफॉर्मिंग म्हटलेलं आहे इंटू सायंटिफिक रिसर्चेबल क्वेश्चन. जेव्हा तो सायंटिफिकल रिसर्चेबल क्वेश्चन असतो त्यावेळेस त्यातली ॲम्बिग्युटी ही निघून गेलेली असते. म्हणजे त्यात व्हेरिएबल्स कोणते असतील, कोणत्या प्रकारच्या प्रोसिजर काय वापरणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपण ट्रान्सफॉर्मिंगमध्ये करत असतो. जेव्हा त्याला आपण सायंटिफिक रिसर्चेबल क्वेश्चनमध्ये कन्व्हर्ट करतो. आता एक उदाहरण दिलेलं आहे ज्याच्यावरून आपल्याला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण बघितल्या की रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मिंग म्हणजे काय, ट्रान्सलेटिंग त्याला सायंटिफिक रिसर्चेबल क्वेश्चनमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं, याचं एक उदाहरण इथे सुंदर उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण आहे व्हाय. आपल्याला एक प्रश्न पडलेला आहे, व्हाय इज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ इन जापान सो मच हायर दॅन इंडिया. सिंपल लँग्वेजमध्ये म्हटलेलं आहे की जपानची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती इंडियापेक्षा हायर आहे. आता इथे खूप जुजबी प्रश्न आहे हा, ज्याच्यामध्ये काही क्लिअरिटी होत नाही. प्रोडक्टिव्हिटी आहे, प्रोडक्टिव्हिटीमध्ये जापान हा इंडियापेक्षा सरस आहे एवढीच माहिती होते. पण अनेक सब क्वेश्चन, मी म्हटलं की आपली कॉम्प्लेक्सिटी जसं आपण अभ्यास करू तसा कॉम्प्लेक्सिटी वाढली जाईल. मग यामध्ये काही प्रश्न राहता. व्हॉट सॉर्ट ऑफ प्रोडक्टिव्हिटी इज बिंग रेफर्ड टू. कोणत्या प्रकारची प्रोडक्टिव्हिटी इथं म्हणायची आहे. पहिला क्वेश्चन्स ही एक ॲम्बिग्युटी आहे. दुसरी ॲम्बिग्युटी आहे विथ विथ इंडस्ट्री द सेम इज रिलेटेड. इंडस्ट्रीबद्दल ते बोलणार आहे की प्रोडक्टिव्हिटी इन व्हॉट सेन्स, इंडस्ट्रीशी कोरिलेट आहे का हा विषय. नंतर विथ की पॉप्युलेशनशी रिलेटेड आहे, असे प्रश्न ॲम्बिग्युअस आहे. विथ व्हॉट पिरियड ऑफ टाइम द प्रोडक्टिव्हिटी इज बिंग टॉक्ड अबाउट. कोणत्या पिरियडसाठी ती प्रोडक्टिव्हिटी चेक केलेली आहे.
म्हणजे अशा प्रकारे इथे कोणत्या कालावधीची प्रोडक्टिव्हिटी आपण चेक करणार आहोत. इंडस्ट्री रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे की पॉप्युलेशन रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे आणि व्हॉट सॉर्ट ऑफ प्रोडक्टिव्हिटी म्हणजे नेमकी काय? असे प्रश्न तयार झाल्यानंतर आपण पुन्हा विचार करतो, रिथिंकिंग करतो, डिस्कशन करतो, की आपला रिसर्च प्रॉब्लेम नेमकी काय करायचा? आणि ह्या सगळ्या तिन्ही प्रश्नांचं एकत्रित उत्तर आपल्याला जेव्हा घेतो, तेव्हा व्हॉट फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल असा प्रश्न तयार होतो. व्हॉट फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द हायर लेबर प्रोडक्टिव्हिटी ऑफ जापान्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ड्युरिंग द डिकेड 1971 to 1980s रिलेटिव्ह टू द इंडियाज मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. आता ह्या तिन्ही प्रश्नांचं मिळून आपण पुन्हा रिफ्रेझिंग केलं आणि आपल्याला कळालं की याच्यामध्ये हायर लेबर प्रोडक्टिव्हिटी आपण चेक करणार आहोत. जापान मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडियाच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या इंडस्ट्री रिलेटेड कंपॅरेटिव्ह स्टडी आहे आणि 1971 पासून 1980 1971 टू 1980 पर्यंत या कालावधीचा, ह्या 10 वर्षाच्या कालावधीच्या प्रोडक्टिव्हिटीचा अभ्यास इथं केला जाणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याला रिफ्रेझिंग केलं. पुन्हा प्रश्न आलाय, दिस व्हर्जन ऑफ द प्रॉब्लेम इज डेफिनेटली अन इम्प्रुव्हमेंट ओव्हर द अर्लियर व्हर्जन फॉर द व्हॅरियस ambiguities have been removed to the extent possible. फर्दर रिथिंकिंग, अजून आपण रिथिंकिंग केलं, रिफ्रेझिंग केलं आणि आपल्याला पुन्हा त्यामध्ये असं, कारण हे खूप मोठं वाक्य तयार होतं, मग त्याला पुन्हा रिफ्रेझिंग कसं करायचं? कारण योग्य शब्दामध्ये आणि सिम्प्लिफाय पद्धतीने आपल्याला आपला रिसर्च प्रॉब्लेम मांडता आला पाहिजे. मग तो कसा मांडला? To what extent did labor productivity in 1971 to 1980s in Japan exceed that of India in respect of the 15 selected manufacturing industry? आता इथे त्यांनी एक्सीड किती प्रमाणात झालेलं आहे हे चेक करायचं आहे आणि त्याच्यासाठी सॅम्पलिंग सुद्धा आपण ठरवलेलं आहे 15 सिलेक्टेड मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. What factors are responsible for the productivity differentiates between two countries by industry? हा सब क्वेश्चन आपण तयार केलेला आहे की कोणत्या प्रकारची प्रोडक्टिव्हिटी, व्हॉट फॅक्टर्स, कोणकोणते फॅक्टर्स ह्या प्रोडक्टिव्हिटीला इफेक्ट करतात. म्हणजे जपानमध्ये कोणते पॉझिटिव्ह पॉईंट आहे आणि इंडियामध्ये असे कोणते पॉझिटिव्ह पॉईंट आहे आणि निगेटिव्ह पॉईंट आहे की ज्याच्यामुळे हे सगळे घटना घडत आहे. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या पुन्हा आपण रिफ्रेझिंग केल्या. अशा प्रकारे एकदा, दोनदा, तीनदा रिफ्रेझिंग केल्यानंतर आपल्याला कळतं की जो रिसर्च प्रॉब्लेम आहे तो रिसर्चेबल कसा होणार, सायंटिफिक रिसर्चेबल प्रॉब्लेम कसा होणार, त्याला म्हटलेले ट्रान्सफॉर्मिंग. मी माझ्या रिसर्च अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझा जो रिसर्च आहे तो सुरुवातीला मी फक्त सायंटोमॅट्रिक्स इन ASME, सायंटोमॅट्रिक ॲनालिसिस इन ASME, मग हळूहळू पुढे जाऊन सायंटोमॅट्रिक्स म्हणजे नेमकी काय, कारण सायंटोमॅट्रिक्सला भरपूर ॲस्पेक्ट आहे, बिब्लिओग्राफिकल ॲस्पेक्ट आहे, बिब्लिओमॅट्रिक्स आहे, वेबोमॅट्रिक्स आहे, इन्फॉर्मॅट्रिक्स आहे. मग यापैकी कोणता घ्यायचा आपल्याला? तर ह्या सगळ्यांचा आपण विचार केल्यानंतर मग त्याला रिफ्रेझिंग केलेलं आहे की सायंटोमॅट्रिक ॲनालिसिस ऑफ अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्युरिंग 2000 स्कॉलरली कम्युनिकेशन. म्हणजे कशाचा करणार? सायंटोमॅट्रिक ASME आहे, परंतु कशाचा तो करणार आहे? तर मग स्कॉलरली कम्युनिकेशन पब्लिश्ड ड्युरिंग 2000 to 2020 सायंटोमॅट्रिक ॲनालिसिस. ह्या गोष्टींचा पण विचार केलेला आहे आणि मग त्याचं कम्प्लीट स्ट्रक्चर तयार झालं की सायंटोमॅट्रिक्स ॲनालिसिस ऑफ स्कॉलरली पब्लिश्ड कम्युनिकेशन ऑफ अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्युरिंग 2000 to 2020. हे हळूहळू रिप्रेझेंट केलं जातं आणि पुन्हा त्याच्यामध्ये बदल होत असतात. त्यासाठी गाईडचं सजेशन घेतलं जातं, एक्सपर्टचं सजेशन घेतलं जातं आणि पुन्हा त्यात रिफ्रेझिंग केलं जातं की ज्याच्यामुळे स्कोप डिफाईन झालेला आहे की कोणत्या कालावधीसाठी तो स्टडी आहे
त्याचा सायंटोमॅट्रिक्स ॲनालिसिस करायचा आहे, म्हणजे सायंटोमॅट्रिक्स करायचं आहे, त्याला बिब्लिओमॅट्रिक्स, इन्फॉर्मॅट्रिक्स, वेबोमॅट्रिक्स ह्या गोष्टी स्किप करायच्या आहे. ASME अमेरिका कशावर करायचं आहे? तर अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगवर करायचं आहे. याचा अर्थ काय? की अशा भिन्न-भिन्न प्रकारे आपल्याला रिफ्रेझिंग करणं आवश्यक असतं. आता पुढे आहे सिलेक्शन ऑफ द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम रिसर्चेबल काय आहे? रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय? याबद्दलचं उदाहरण आपण बघितलं. आता सिलेक्शन तुम्ही तुमचा विषय सिलेक्ट करताना कोणकोणती काळजी घ्यायची? कारण भरपूर जवळपास आजूबाजूला भरपूर प्रकारचे प्रॉब्लेम्स आहे म्हणून कोणताही प्रॉब्लेम हा रिसर्चेबल होऊ शकत नाही. ज्यावेळेस आपल्याला स्टडीसाठी घ्यायचा आहे, रिसर्च प्रोजेक्टसाठी घ्यायचा आहे, त्यावेळेस ह्या 6 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट आहे सब्जेक्ट व्हिच इज ओव्हरडन शुड नॉट बी चूझन. ज्याच्यावर भरपूर प्रमाणात रिसर्च झालेला आहे, असे प्रॉब्लेम शक्यतो टाळावे. कारण याच्यामध्ये नवीन करण्यासारखं खूप काही नसतं. कॉन्ट्रोव्हर्सियल सब्जेक्ट शुड नॉट बी टेकन. ज्याच्यामध्ये विवाद आहे, कॉन्ट्रोव्हर्सी आहे, असे सब्जेक्ट आपल्या रिसर्च प्रोजेक्टसाठी टाळावे. टू नॅरो ऑर टू वाईड प्रॉब्लेम शुड बी अव्हॉइडेड. अतिशय जुजबी म्हणजे ज्याला एक्सप्लोरेटरी रिसर्च फक्त होऊ शकतो, पण एक्सप्लोरेटरी रिसर्चला देखील मटेरियल मिळत नाही. म्हणजे टू नॅरो असेल तर आपल्याला त्याच्यावर रेफरन्स मटेरियल मिळणार नाही, त्याच्यावर प्रिव्हियस स्टडीज मिळणार नाही किंवा थेरॉटिकल बेस त्याला खूप कमी असेल. आणि टू वाईड पण नसावा. प्रॉब्लेम वाईल्ड असले तर व्हॅरिएबलची संख्या वाढते, तो स्टडी कॉम्प्लेक्स होत जातो आणि म्हणून टू वाईल्ड पण नसावा. म्हणून टू नॅरो ऑर टू वाईल्ड should be avoided. The subject selected for the research should be familiar and feasible. जो सब्जेक्ट आपण स्टडी करणार आहोत तो आपल्यासाठी फॅमिलियर असला पाहिजे, सोयीस्कर असला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याची थेरॉटिकल बॅकग्राऊंड, साऊंड नॉलेज अबाउट दॅट सब्जेक्ट शुड बी देअर. द सब्जेक्ट शुड बी विदिन आवर टाईम लिमिट. जो आपल्याला टाईम लिमिट घेतलेला आहे त्या टाईम लिमिटमध्ये तो सब्जेक्ट असला पाहिजे. कारण बरेचसे रिसर्च असतात ते खूप 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष कालावधीपर्यंत चालतात. त्यामुळे लाँग ड्युरेशनचा रिसर्च आपण अकॅडमिक पर्पजला घेऊ शकत नाही. म्हणून द सब्जेक्ट शुड बी विदिन अवर टाईम लिमिट. आपल्याला जो टाईम लिमिट दिलेला आहे त्यामध्ये तो बसला पाहिजे. द सब्जेक्ट शुड बी विदिन द अफोर्डेबल बजेट. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की त्यासाठी लागणारं जे काही टेस्टिंग मटेरियल आहे किंवा एक्सपेरिमेंटल युनिट आहे किंवा त्याच्यासाठी लागणारा डेटा कलेक्शन कॉस्ट आणि डेटा प्रोसेसिंग कॉस्ट जी आहे ती आपल्या बजेटमध्ये असावी. तर सिलेक्शन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम करताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आता रिसर्च प्रॉब्लेम आपल्याला कुठे भेटेल? मी सांगितलं अवतीभोवती भेटेल. म्हणजे नेमकी कुठे भेटेल? कारण एव्हरी डे वी आर फेसिंग सम प्रॉब्लेम्स. मग आपला जो इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टवर आपण काही गोष्टी केल्या म्हणजे आपला जो इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये शोभला. आता इंटरेस्टिंग सब्जेक्ट रीडिंग करताना आपल्याला कळतं की आपला जे काही थेरॉटिकल गॅप्स आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजतात आणि मग थेरॉटिकल गॅप्स जे आहे ते रिसर्चेबल करता होऊ शकतं का? सम थेरीज आहे, त्या 2 थेरीजमध्ये काही गॅप दिसतोय आपल्याला, की त्या गॅपवर आपण विचार केला, चिंतन केलं, की आपल्याला कळतं, की याचा आपण विचार करू शकतो. अकॅडमिक एक्सपिरियन्स म्हणजे क्लासरूम लेक्चर्स आहे, क्लास डिस्कशन्स आहे किंवा क्लास झाल्यानंतर आपण आपल्या वर्गातील मित्रांबरोबर इतर स्टुडंटबरोबर चर्चा करतो. त्या चर्चेतून आपल्याला स्टिम्युलेशन मिळू शकतं. रिसर्च साठी असलेला प्रॉब्लेम मिळू शकतो. डेली एक्सपिरियन्स. लाईफ इज अ डायनॅमिक. वी लर्न न्यू थिंग्स अँड अंडरगो अ न्यू एक्सपिरियन्स एव्हरी डे. We are all inquisitive and sensitive to like situation. We may beat upon a question worth of investigation. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा भरपूर समस्या असतात. जसं मी सुरुवातीला सांगितलं पंक्च्युअलिटी बद्दल सांगितलेलं आहे. हा रिअल लाईफमध्ये निर्माण होणारी प्रॉब्लेम आहे. न्यूटनची स्टोरी पण सांगितली, की प्रत्येक वेळेस त्याच्या जीवनामध्ये एक घटना घडलेली आहे, की ॲपल खाली पडलं. पण इट इज न्यूटन ओन्ली हू थिंक अबाउट इट.
because he is sensitive, his inquisitiveness arises, and he try to find that answer. First, he make that simple event into researchable problem. ॲपल पडलं ही साधी घटना आहे, पण त्या साध्या घटनेला त्यांनी रिसर्चेबल प्रॉब्लेममध्ये केलं, की ह्या घटनेमध्ये काय संबंध आहे? झाडावरून फळ खाली का पडलं? याच्यात काय कोरिलेशन आहे? म्हणून लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे, तो त्यांनी निर्माण केला ओन्ली बिकॉज ही इज सेन्सिटिव्ह. व्हॉट हॅपनिंग अराउंड अस अबाउट दॅट ही इज सेन्सिटिव्ह. तर अशा प्रकारे डेली एक्सपिरियन्समधून सुद्धा आपण आपला रिसर्च प्रॉब्लेम तयार करू शकतो. कन्सल्टेशन, डिस्कशन विथ एक्सपर्ट्स, रिसर्चर्स यांच्याबरोबर डिस्कशन करून सुद्धा आपण रिसर्च प्रॉब्लेम, फील्ड सिच्युएशन, फील्ड व्हिजिट, ट्रेनिंग, extension works provide exposure to the problems which call for the study. Brainstorming, बऱ्याच वेळेस आपण स्वतः चिंतन करतो, त्या चिंतनातून सुद्धा अनेक प्रकारच्या आयडियाज येतात आणि मी तुम्हाला सांगितलं त्या आयडियाज बऱ्याच वेळेस आपण निगेटिव्हली विचार करून सोडून देतो किंवा त्यांना वेग समजतो, परंतु त्याच्यावर जर काम केलं तर तुम्हाला रिसर्च प्रॉब्लेम मिळू शकतात, जो तुम्हाला रिसर्च प्रोजेक्टसाठी उपयोग होता. आणि इंट्युशन्स म्हणजे बऱ्याच वेळेस विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपल्याला एखाद्या अशी कल्पना सुचते की त्याच्यावर आपल्याला रिसर्च करावासा वाटतो. तर ह्या सगळ्या ज्या 7 गोष्टी आहे ह्या रिसर्च प्रॉब्लेम शोधण्यासाठी आपल्याला मदत करतात. टेक्निक्स फॉर फॉर्म्युलेटिंग रिसर्च प्रॉब्लेम. रिसर्च प्रॉब्लेम जो प्रॉब्लेम आहे त्याला रिसर्चेबल करणं किंवा ऑपरेशनल करणं याच्यासाठी आपण काय करू शकतो? तर त्याला रिस्ट्रक्चर करण्यासाठी आपण काय करू शकतो? त्या गोष्टींबद्दल माहिती सांगितलेली आहे. काय आहे? स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम इन अ जनरल वे. टेक्निक्स इन्व्हॉल्व इन डिफाइनिंग अँड फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च प्रॉब्लेम as follows. पहिलं काय करतो आपण? स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम इन अ जनरल वे. आपण साध्या भाषेमध्ये त्याचं स्टेटमेंट करतो. अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ प्रॉब्लेम, त्याचा बारकावे लक्षात घेतो. सर्वेइंग द अवेलेबल लिटरेचर, त्याच्यासाठी आपण वेगवेगळे थेरॉटिकल आणि अगोदर झालेले रिसर्च याचा अभ्यास करतो. डेव्हलपिंग आयडियाज थ्रू डिस्कशन, डिस्कशनमधून आपण त्या रिलेटेड काही माहिती गोळा करतो. अँड रिफ्रेझिंग द प्रॉब्लेम, रिसर्च प्रॉब्लेम. आता इथे डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम इन अ जनरल वे. First of all, the problem should be tested in a broad general way, keeping in view either some practical concern or some scientific or intellectual interest. For the purpose, the researcher must immerse himself thoroughly in the subject matter concerning which he wishes to pose a problem. याच्यामध्ये काय आहे की हा प्रॉब्लेम जेव्हा आपल्याला जाणवतो की आपण ठरवतो की ह्या प्रॉब्लेम आपल्याला एक्स प्रॉब्लेमवर आपल्याला काम करायचं आहे, मग त्याचं थेरॉटिकल ज्ञान आपण घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावर विविध वाचन आपण करतो, त्यानंतर अगोदर असलेले जे रिसर्च आहे ते आपण चेक करतो. काही वेळेस आपल्याला तो रिसर्च प्रॉब्लेम फिजिबल आहे का नाही हे चेक करण्यासाठी काही छोटेसे सर्वे आपण घेतो, त्याला आपण पायलट सर्वे म्हणतो, की जेणेकरून हा एक्झिक्यूट होऊ शकेल का याबद्दलची माहिती आपल्याला मिळते. गाईडशी आपण चर्चा करतो. जनरली गाईड आपल्याला फक्त जनरल टर्ममध्ये प्रॉब्लेम सांगत असतो आणि ह्या जनरल टर्मचं नंतर आपण रिफ्रेझिंग करून त्याला ऑपरेशनल टर्ममध्ये कन्व्हर्ट करतो. म्हणजे जनरल टर्म म्हणजे गाईड्स अनेक सजेशन्स आपल्याला देत असतो. त्यामध्ये प्रत्येक सजेशन त्यांचं ॲप्लिकेबल होईल असं नाही. नंतर आपण त्याच्यावर विचार करतो, रिफ्रेझिंग करतो, आपले काही एक्सपिरियन्स त्यात जोडतो आणि नंतर ठरवतो की हा प्रॉब्लेम रिसर्चसाठी योग्य आहे किंवा नाही. वेदर इट इज पॉसिबल टू कंडक्ट अ रिसर्च ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक, दॅट इज कॉल्ड ऑपरेशनल टर्म. मी अगोदर सांगितलं की जापानचे उदाहरण सांगितलेले की जापान आणि प्रोडक्टिव्हिटी इंडियापेक्षा जास्त आहे. मग त्यात आपण वेगवेगळ्या प्रकारे रिफॉर्मिंग करून नंतर कळालं की आपल्याला ड्युरेशन कळालेलं आहे, डेटा कोणता 15 कंपन्यांचा घ्यायचा आहे, इंडस्ट्रीचा घ्यायचा आहे हे कळालेलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा नंतर विचार केला आणि त्याला ऑपरेशनल टर्म, रेडी टू यूज फॉर रिसर्च पर्पज, त्याला म्हटलेलं आहे ऑपरेशनल टर्म. याचा उपयोग केलेला आहे. काही ॲम्बिग्युइटीज असतील तर त्या ॲम्बिग्युइटीज आपल्याला सॉल्व्ह कराव्या लागतात. म्हणून
जनरल प्रॉब्लेमला आपल्याला खूप विचार करावा लागणार आहे. त्याची कॉम्प्लेक्सिटी जी आहे, त्याचा विचार आपल्याला इथं करायचा आहे. मग अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ प्रॉब्लेम. मी सांगितलं जनरल प्रॉब्लेम हळू-हळू, पुन्हा-पुन्हा रिवाईज करून आपण त्याला विविध जे त्याच्यातले व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलवर चर्चा केली जाते. त्याच्या कोरिलेशनवर चर्चा केली जाते. त्यात सिमिलर स्टडीजचा विचार केला जातो आणि त्या प्रॉब्लेमबद्दल अधिक माहिती आपण मिळवतो. आता सर्वेइंग द अवेलेबल लिटरेचर मी सांगितलं काही प्रायमरी डेटा आहे, सेकंडरी डेटा आहे. त्याच्यामध्ये आपण चेक केलं जातं. बुक्समध्ये आपण थेरॉटिकल गोष्टी चेक करतो आणि ह्या सर्वांचा विचार करून तो प्रॉब्लेम एक्झिक्यूट होऊ शकेल की नाही याबद्दलची माहिती गोळा करतो. डेव्हलपिंग आयडियाज थ्रू डिस्कशन. बऱ्याच वेळेस आपल्याला सहकाऱ्यांबरोबर आपण डिस्कशन करतो. एक्सपर्ट्स लोकांबरोबर डिस्कस करतो. फील्डमधल्या एक्सपिरियन्स लोकांबरोबर काही इंटरव्ह्यू आपण घेतो आणि त्यातून आपल्याला त्या प्रॉब्लेमचे विविध पैलू समजण्यास मदत होते. आणि फायनली रिफ्रेझिंग द रिसर्च प्रॉब्लेम. पुन्हा-पुन्हा आपण तो प्रॉब्लेम रिफ्रेझिंग करतो आणि नंतर त्याला ऑपरेशन टर्ममध्ये करतो. आता रिफ्रेझिंग करताना काय कोणकोणत्या गोष्टी करायच्या? तर प्रॉब्लेम हा नेहमी जेव्हा आपण फायनली मांडतो तो टेक्निकल टर्म शुड बी क्लिअरली डिफाईन्ड. त्या प्रॉब्लेममध्ये टेक्निकल टर्म्स क्लिअरली आहे. प्रोडक्टिव्हिटी म्हटलेलं आहे, पण कोणती प्रोडक्टिव्हिटी? तर हाय लेबर प्रोडक्टिव्हिटी हे म्हटलेलं आहे. तर अगोदरच्या आपल्या जापानच्या उदाहरणामध्ये बेसिक अझम्पशन शुड बी क्लिअरली डिफाईन्ड. कोरिलेशन जे असतं ते कोरिलेशन किंवा ज्याला आपण हायपोथिसिस म्हणतो, ते हायपोथिसिस सुद्धा क्लिअरली डिफाईन करता आलं पाहिजे. स्ट्रेट फॉरवर्ड अप्रोच शुड बी प्रोव्हाइड. कोणत्याही प्रकारे फिगरेटिव्ह लँग्वेजमध्ये आपण आपला प्रॉब्लेम मांडला नाही पाहिजे. स्ट्रेट फॉरवर्ड आणि स्पेसिफिक लँग्वेजमध्ये तो मांडला पाहिजे. द सुटेबिलिटी ऑफ टाइम पिरियड अँड द सोर्स ऑफ द डाटा मस्ट बी कन्सिडर. प्रॉब्लेम जेव्हा आपण फायनली फॉर्म्युलेट करतो त्यावेळेस त्याचा टाइम पिरियड लक्षात घेतला पाहिजे आणि डेटा कोणावर गोळा करायचा आहे, कोणत्या फील्डवर गोळा करायचा आहे, ती फील्ड बद्दलची माहिती क्लिअरली कन्सिडर केली पाहिजे. द स्कोप ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँड लिमिट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन शुड बी वेल डिफाईन. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन आपल्याला नेमकी काय करायचं आहे, आपल्या कोणत्या मर्यादा आहे, कोणते व्हेरिएबल आपल्याला एक्स्ट्रोजिनियस म्हणून काउंट करायचे आहे आणि कोणते व्हेरिएबल आपल्याला डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल, ज्याला आपण एक्सपेरिमेंटल व्हेरिएबल म्हणतो, ते एक्सपेरिमेंटल व्हेरिएबल कोणते ठेवायचे आहे याबद्दलची सर्व माहिती हे प्रॉब्लेम डिफाईन करत असताना लक्षात घेतला पाहिजे. आता गुड रिसर्च प्रॉब्लेम कशाला म्हणायचं, की ज्या रिसर्च प्रॉब्लेममध्ये काहीतरी नॉवेल्टी आहे, नाविन्यता आहे, अशा प्रकारच्या ज्याचं डुप्लिकेशन ऑफ रिसर्च इज नॉट इम्पॉर्टंट इज नॉट गुड. बऱ्याच वेळेस डुप्लिकेशन केलं जातं. मी सांगितलं की जेव्हा आम्ही एमलिपमध्ये मास्टर इन लायब्ररी सायन्समध्ये अभ्यास करत होतो, तर बरेचसे जे थिसिस आहे ते कंपॅरेटिव्ह स्टडी असायचे आणि फक्त ऑर्गनायझेशन बदलली जायची आणि डेटा तोच ठेवला जायचा. याला इट इज नथिंग बट जस्ट अ डुप्लिकेशन. तर नॉवेल्टी असलेला जो सब्जेक्ट आहे तो तुम्ही घेतला पाहिजे. इंटरेस्टिंग, तुमच्या जो रिसर्चर आहे त्याला त्या प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. इम्पॉर्टन्स, त्याचं प्रॅक्टिकल करंट प्रॅक्टिसमध्ये काहीतरी त्याचं इम्पॉर्टन्स असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या रिसर्चचे जे आउटपुट आहे ते समाजाला उपयोगी असलं पाहिजे. आणि इमिडिएट ॲप्लिकेशन, लगेचच अर्जंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे जर तुमचे रिसर्च असतील तर ते जास्त ॲप्लिकेबल असतात. ज्याला म्हटलेलं इमिडिएट ॲप्लिकेशन, म्हणजे तुमच्या रिसर्चचं आउटपुट हे समाजामध्ये लगेच वापरलं जाऊ शकतं. अशा प्रकारचे जर रिसर्च प्रॉब्लेम असतील तर निश्चित याला गुड रिसर्च प्रॉब्लेम असे म्हणतात. तर हा जो प्रकार आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती पाहिली. हे जे पुढे जे आहे फेसिबिलिटी ऑर ॲमिनेबिलिटी, म्हणजे डेटा अवेलेबल आहे का, कोऑपरेशन मिळणार आहे का, गायडन्स मिळणार आहे का, अदर फॅसिलिटी काय लागणार आहे, एक्सपिरियन्स अँड क्रिएटिव्हिटी काय लागणार आहे, कव्हरेज अँड कॉन्फिडन्स आपल्याला आहे का की तो आपण कंप्लीट करू शकू, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. कॉमन एरर आपण जनरली काय करतो की ब्रॉड फील्ड
निवडतो आणि ब्रॉड फील्ड निवडल्यानंतर मी सांगितलं तो कॉम्प्लेक्स स्टडी होतो, ज्याच्यामध्ये व्हेरिएबलची संख्या वाढते आणि त्यामुळे कॉम्प्लेक्स व्हेरिएबल असलेला जो काही रिसर्च आहे तो स्टुडंट लेव्हलला किंवा अकॅडमिक्समध्ये करणं शक्य होत नाही. त्यानंतर टू चूज द ब्रॉड एरिया टू द स्टडी इन्स्टेड ऑफ स्पेसिफिक प्रॉब्लेम मेक्स नो जस्टिफिकेशन. ब्रॉड एरियामधून तसं जस्टिफिकेशन सुद्धा येत नाही, पण स्पेसिफिक जर एरिया असेल तर स्पेसिफिक एरियावरून तुम्हाला जनरलायझेशन करणं म्हणजे जे आउटपुट आहे ते जनरलाइज करणं सोपं जाणार आहे. नॅरोईंग टॉपिक आणि जो लोकलायझिंग म्हणजे तुमच्या सानिध्यामध्ये घडणाऱ्या घटना. म्हणजे कोकणात स्टडी करत असताना आपण नारळाचं मशीन, सोलण्याचं मशीन तयार करतो किंवा कॉस्ट इफेक्टिव्ह कसं होईल त्याबद्दल विचार करतो. म्हणजे जो लोकल प्रॉब्लेम आहे त्या लोकल प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणारा जर स्टडी असेल तर तो जास्त फायदेशीर राहणार आहे. द प्रॉब्लेम शुड नॉट बी narrow to such extent that it becomes too small and insufficient from रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे यामध्ये त्यांनी सांगितलेलं की इतका पण नॅरो नसावा की त्यामधून रिसर्च व्हेरिएबल सापडणार नाही किंवा त्याच्यामधून रिसर्च कंप्लीट केला जाऊ शकणार नाही किंवा तो निग्लिजिबल असेल तो प्रॉब्लेम, तर इतका तो छोटा पण नसावा. तर अशा प्रकारचे कॉमन एरर्स रिसर्च प्रॉब्लेमच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळतात. तर हा जो टॉपिक आहे रिसर्च प्रॉब्लेम हा ॲक्च्युली रिपीटेड टॉपिक होता, परंतु अतिशय महत्त्वाचा आहे कारण formulation of research problem is first step and beginning. If the beginning is good, the end and is also good. That's why formulating research problem याच्यावरच पुढची पूर्ण रिसर्च प्रक्रिया अवलंबून असते, म्हणून हा टॉपिक सेपरेटली इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. थँक यू व्हेरी मच.